यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. नमस्कार. स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांचा जीवन प्रवास पाहत आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार बेटा. अब्बूजी, जावेद भाईंच्या जन्माच्या वेळी तुम्हाला तुमच्या दुकानाच्या मालकांनी सोन्याची अंगठी गिफ्ट दिली होती, तर त्यावेळचा प्रसंग सांगाल का? हां, काय झाला, दुसरे एखादा सेल्समनला किंवा मॅनेजरला त्यावेळेस काहीतरी मुलगा किंवा मुलगी जन्मली होती. या बोलण्यावरून असंच मला विचारलं, अरे तुला तो एकच मुलगा आहे ना? म्हटलं नाही, दोन आहे. अरे बोले तू आला त्यावेळेस सांगितलं ना तू एकच आहे म्हणून. म्हटलं हो, त्यावेळेस एक होता, 3 वर्ष झाले मी घेऊन, एक आणखी झाला. आता देवाची देणगी आहे, ते मी काय करणार आहे. हां, तर मग दुसऱ्या दिवशी शेठजींनी एक तोळ्याची सोन्याची अंगठी बोले तुला मुलाला घेऊन टाक. म्हणजे माझ्यावर खूप जीव होता. ते त्यांच्या 3 मुलांना ते लांब करायचे, मला म्हणायचे ये इकडे जवळ ये. हां, ह्याचं बिल काढ, चेक लिहून दे त्यांना. मुलांना नाही बोलायचे इतकं, मला अगदी हक्काने बोलायचे. हां, पण मग इतकं सगळं चांगलं असताना सुद्धा ती नोकरी सोडायचं कारण काय होतं? हां, मी कधीही ते नोकरी म्हणून नोकरी नाही केली. हे दुकानाचा मालक म्हणूनच मी नोकरी केली तिथे. हां, एक दिवस असा झाला, बॉम्बेहून मी काही साड्या आणले होते. ते 32 रुपयाला का 33 रुपयाला आणले होते. आणि दुसऱ्या आठवड्यात आमचे शेठचे मोठे मुलगा बॉम्बेला जाऊन तेच माल जे आहे 2 रुपये का 3 रुपयांनी महाग आणले ते. तर मी त्यांना सांगितलं, अरे मैं लाया था ये 32 रुपये में, आप ये पैसे ज़्यादा बिल में लगा दिया उसने, ये उसको. तो बोले नाही, भाव वाढला. मी त्यांच्याशी बोलून आलो, बरोबर आहे ते, काय हरकत नाही. म्हटलं ठीक आहे, आता बॉसने सांगितल्यानंतर मी क्रॉस कशाला करूया. ते 1 महिन्यानंतर तो बिल घ्यायला आला, व्यापारी बॉम्बेचा. तर मी थोडासा खोडसारपणा बनतात ना त्या पद्धतीचं केला. అలాగే ते मोठा मुलगा पण सही करू शकत होता तो, परंतु मी म्हटलं त्यांना जरा दाखवून द्यावा शेठला. तर मी आपलं दोन्ही बिलाचे चेक लिहिले आणि खाली पाठवून दिला, या शेठजीचे साईन घेऊन ये. हां, आणि तो व्यापारी माझ्याबरोबर बोलत बसला होता वरती. तर मला बोलवलं खाली, अरे इथे 32 रुपये आणि इथे 34 रुपये की 35 रुपये काय आहे? म्हटलं ही 32 मी आणलं होतं, हे जे आहे शेठनी आणलं आहे. मी शेठलाही विचारलं, हे पैसे जास्त आहे, 3 रुपये जास्त आहे नगामागं. ते म्हटलं नाही, भाव वाढलेला आहे, शेठनी मला सांगितलं. तर मी काय बोलू शकतो त्याला. ते मुलाला बोलवलं त्यांनी, बोले हाँ भाऊचा भाव बढ़ गया, ऐसा आहे वैसा आहे. तर मग मला बोलवलं, तुला काय बोलता येत नाही का? तू टगाराम आहे का रे? हां, त्याला दाबायचा ना त्या व्यापारीला. म्हणलं तू काय टगाराम बगाराम सारखा आपलं पकड राहतो. म्हटलं शेठ मेरे को मत बोलो, आप अपने लड़के से पूछ लो. मेरे को बात सुना के फायदा क्या है, अपने लड़के को बोलो ना आप. नाही नाही, तू बघायचं ना माहिती का. अगदी चिडून बोलले. कधी मला चिडून बोलले नव्हते. मला इतका वाईट वाटला. म्हटलं शेठ तुम ये दुकान के मालिक है, मेरे मालिक नहीं है.
मैं यहाँ काम नहीं करूँगा, मेरे जूते भी ऊपर पड़े हुए हैं, मैं बगैर जूते के निकल जाऊँगा, मेरे को यहाँ काम करना ही नाही आहे म्हणून मी रागात निघून गेलो. आणि कॅशवर त्यावेळेस एक होते, मी त्यांना सांगितलं कैश करो मेरे को एक 500 रुपये दो उसमें से. 500 रुपये कैश में लिया, खीसे में डाला, निकल गया. रसिक हो, साड्यांची महाराणी स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असाच पाहत राहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.